मला एकाने डीएम केलं होतं की विचारत होते की तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लॅरिटीनं आणि कॉन्फिडन्सनं हे दोन शब्द का बरं वापरता, दागिने खरेदी करत असताना कसली आली क्लॅरिटी, काय गरज आहे क्लॅरिटीची. तर त्याच्या स्पष्टीकरणासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आवर्जून बघा. हे समजून घेण्यासाठी मी छोटीशी दोनच उदाहरणं घेणार आहे. फॉर एक्झाम्पल, समजा आपण पहिलं उदाहरण घेऊया. आपण आपल्यासाठी छानशी कार खरेदी केलेली ऑलरेडी आहे आणि ती कार चांगली आहे किंवा नाही हे आपल्याला समजण्यासाठी साधारण 6 महिने ते 1 वर्षभराचा कालावधी जातो. नंबर 1. दुसरा उदाहरण, समजा आपण घर खरेदी केलंय आणि घर खरेदी केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येते की काही फिटिंग्स, काही लाईट्स, काही हार्डवेअर्स, काही इश्यू आहेत आणि ते आपल्याला कळायला साधारण परत 6 महिने ते वर्षभरापर्यंतचा कालावधी जातो. पण जेव्हा आपण महागा मुलखाची दागिने खरेदी करत असतो, सोन्याची ज्वेलरी खरेदी करत असतो, तर त्यामध्ये झालेली फसवणूक समजण्यासाठी आपल्याला कमीत कमी 10 ते 15 वर्ष जातात, ज्या वेळेला तुमच्याकडे दाखवायला बिलं नसतात आणि सांगायला कुठलीही स्टोरी नसते. त्यामुळं मी जेव्हा सांगत असतो की दागिने खरेदी करत असताना क्लॅरिटीनं आणि कॉन्फिडन्सनं जर तुम्हाला खरेदी करायची असतील तर शोरूमला आवर्जून भेट द्या. यामागे ही तळमळ असते की तुमची कुठलीही फसवणूक होऊ नये आणि तुम्हाला दागिने खरेदी करत असताना शांत चित्तानं आनंदाने घरी जाता यावं.